धन्यवाद. नमस्कार. चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या एकूण 35व्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील 9व्या जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण कार्यक्रमाला आजच्या सुरुवात करणार आहोत, पण सुरुवात करण्यापूर्वी मी निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे यांना विनंती करतो की ते एक छोटंसं निवेदन करणार आहेत आणि त्यांच्या निवेदनानंतर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. विनयजी. या डोंबिवली शहरामध्ये ज्यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य केलं असे आपल्या सगळ्यांचे परिचित, सगळ्यांसाठी आदरणीय असे डॉक्टर अशोक गजानन मोडक यांना हा जीवन गौरव पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे. गेले काही महिने मोडक सरांची तब्येत तितकीशी बरी नाही. काही व्याधींशी ते झुंज देत आहेत, पण तरी देखील त्यांची मनाची उमेद कायम आहे आणि त्यामुळे अगदी काल परवापर्यंत डोंबिवलीला कसं यायचं, किती वाजता निघायचं, वाहनाने कसं पोचायचं अशी सगळी चर्चा त्यांची चतुरंगच्या कार्यकर्त्यांबरोबर होत होती आणि कार्यकर्त्यांनी त्यांची दुपारच्या विश्रामाची व्यवस्था वगैरे सगळं चोख बंदोबस्त केला होता. पण डॉक्टर अशोकराव मोडक हे तसे खूप सात्विक प्रवृत्तीचे गृहस्थ आहेत. त्यांना सगळ्याच प्रदूषणाचा त्रास होतो, तसा आता हवेच्या प्रदूषणाचाही झाला आणि काल त्यांना थोडंसं श्वसनासाठी काही त्रास व्हायला लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडं देखरेखीखाली राहा आणि त्यामुळे ते त्यांच्या घराजवळच्या इस्पितळात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांना इथे येणं कठीण झालं आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र आणि त्यांची सुकन्या यांच्या साक्षीने आपण हा सोहळा करतो आहोत. धन्यवाद विनयजी. आणि अशोकरावांनीच तसा विशेष आग्रह केला की हा कार्यक्रम अशाच पद्धतीने जसा ठरला आहे तशाच पद्धतीने संपन्न व्हावा आणि म्हणून माडगुळकरांनी रामायणामध्ये म्हटल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण त्यांची आता मला तुम्हाला, तेव्हा आपल्या सगळ्यांनाच अशोकरावांची आज्ञा प्रमाण मानून आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर अशोक गजानन मोडक यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणार आहे. डॉक्टर अशोक मोडक ज्या संस्कारातून येतात त्या संस्कारामध्ये अशा प्रकारे पूर्ण नाव सांगण्याची पद्धत असल्यामुळे मी सुरुवातीला त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख केला, परंतु गेली 29-30 वर्ष त्यांचा आणि माझा वैयक्तिक असलेला स्नेहसंबंध लक्षात घेता इथून पुढच्या विवेचनामध्ये त्यांचा उल्लेख अशोकराव असाच माझ्याकडून केला जाईल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले अशोकराव, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे 12 वर्ष सदस्य राहिलेले अशोकराव, भारत सरकारनं नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून जबाबदारीने गौरवान्वित केलेले अशोकराव, बिलासपूर येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले अशोकराव, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ देवबांध अशा अनेक संस्थांवर दायित्व निभावलेले अशोकराव. अशा प्रकारे अनेक अद्वितीय कार्य करून सुद्धा खऱ्या अर्थानं प्रचारकी जीवन जगलेले डॉक्टर अशोकराव मोडक. आणि म्हणून आजचा सन्मान हा सामान्य व्यक्तित्वातील असामान्यतेचा गौरव आहे. अशोकराव मोडक यांचा जीवन गौरव. आणि या सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती मी यानंतर चतुरंगच्या कार्यकर्त्यांना करतो. आपण ह्या बाजूच्या क्रमानेच सुरुवात करूया. सुरुवातीला श्री नवीन काळे, जे या पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत आणि त्यांची मुख्य ओळख म्हणजे स्वयं टॉक्सचे ते सर्वेसर्व आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रातील अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व. काल ज्यांना आपण ऐकलं ते डॉक्टर सागर देशपांडे, शिक्षणतज्ञ, जडणघडणचे संपादक. त्यांनी घेतलेली काल मुलाखत ऐकली. प्रख्यात अभिनेते, व्याख्याते, व्यवस्थापन आणि अर्थतज्ञ श्री दीपक करंजीकर हे सुद्धा या निवड समितीचे सदस्य. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे,
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण तज्ञ डॉक्टर भूषण पटवर्धन सर. आजचा पुरस्कार अशोकरावांच्या वतीने स्वीकारणारे त्यांचे सुपुत्र श्री आशिष मोडक. हे मॉरिशस येथे असतात. हॉटेल मॅनेजमेंट या विषयामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती अर्चना मोडक भिडे. आपणा सर्वांना दूरदर्शनच्या माध्यमातून परिचित असलेल्या सौ मंजिरी मराठे, दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त आणि कोषाध्यक्ष आणि निवड समितीचे अजून एक सदस्य श्री महेश दाबक. हे स्वतः उद्योजक आहेत आणि नाशिकला जो आता कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगाने तरुणांमध्ये ही परंपरा कशी टिकवता येईल यासाठी ते विशेष कार्यरत आहेत. या सर्वांचं आणि आपणा सर्वांचंही चतुरंग प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, गेली 34 वर्ष भव्य स्वरूपात योजल्या जाणाऱ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असणाऱ्या चतुरंगच्या रंगसंमेलनात हा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो हे आपल्याला ठाऊक आहे. पुरस्काराची रक्कम कुणा एका धनिकाच्या अथवा ट्रस्टच्या देणगीतून किंवा शासकीय अनुदानातून दिली जात नाही, तर सर्वसामान्य रसिकांनी एकदाच दिलेल्या प्रत्येकी 1000 रुपयांच्या देणगीच्या व्याजातून दिली जाते. त्यामुळे खऱ्या अर्थानं हा जन पुरस्कार आहे किंवा लोक पुरस्कार आहे हेही आपल्याला माहिती आहे. या पुरस्काराचं नामकरण साक्षात पु ल देशपांडे यांनी 1991 साली केलंय आणि आज अनेक जीवन गौरव पुरस्कार दिले जात असले तरी हे नाव चतुरंग प्रतिष्ठानच्या नावे रजिस्टर्ड आहे. या माहितीशी सुद्धा आपण चतुरंगचे नियमित श्रोते असल्याने परिचित आहात. पण या सगळ्याच्या सुद्धा पलीकडे जाऊन ज्या संस्थेच्या वतीनं गेली 35 वर्ष हा सोहळा आयोजित केला जातो त्या चतुरंग प्रतिष्ठानची नेमकी भावना काय आहे ते प्रास्ताविकातून मांडण्यासाठी मी विनंती करतो चतुरंग कार्यकर्ते श्री ओंकार केतकर यांना. नमस्कार. चतुरंग प्रतिष्ठानचं हे 35वं रंगसंमेलन आणि आपल्या या डोंबिवली नगरीत साकार होणारं हे 8वं रंगसंमेलन. त्यामुळे खरं तर रंगसंमेलन, जीवनगौरव पुरस्कार ह्या उपक्रमांबद्दल आपण काही चतुरंगसाठी नवीन नाही. पण इथे आज या 35 वर्ष पुरस्काराला या चतुरंगच्या रंगसंमेलनाला झाली तर या 3.5 दशकांचा जवळपास हा जो काही काळ गेला तर ह्या 3.5 दशकाच्या काळात हा जीवनगौरव पुरस्काराचं जे वेगळेपण आहे त्याचा जो एक लोकांना भावणारा त्यातला जो काही एक असा मुद्दा आहे तर तो मुद्दा ह्या पुरस्काराचं वेगळेपण अजून एका उंचीवर नेऊन ठेवतो. आणि मग काय असं वेगळेपण आहे? जाता जाता निबंधजींनी उल्लेख केला. खरं म्हणजे हा पुरस्कार हा लोक पुरस्कार म्हणून ओळखला जातो आणि आयुष्यभरात एकदाच ₹1000च्या देणगीतून या पुरस्काराचा निधी गोळा केला जातो. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य बघा तुम्ही विचार करून. 1991 साली जेव्हा हा पुरस्कार सुरू झाला तेव्हा सुद्धा ह्या देणगीचे मूल्य ₹1000च होते आणि आज सुद्धा ज्यांना ज्यांना कुणाला जनक म्हणून या उपक्रमात सहभागी व्हायचं असतं त्यांच्यासाठी सुद्धा ही रक्कम ₹1000 आहे. म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत ज्या ह्या पुरस्काराचं वेगळेपण अधोरेखित करून जातात. दुसरा एक मुद्दा म्हणजे निवड समिती. ही निवड समिती पूर्णपणे चतुरंग बाह्य अशा पद्धतीची असते. त्यांनी ज्या कुठल्या व्यक्तीची, आदरणीय व्यक्तीची निवड केलेली असते ती निवड चतुरंग प्रतिष्ठानला पूर्णपणे मान्य करावी लागते. असाच अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा ह्या पुरस्काराचं नाव काय द्यायचं असं जेव्हा विचार चालू होता तेव्हा अर्थातच या आदरणीय पु ल देशपांडेंनी या पुरस्काराला थोडक्यात पु ल देशपांडेंनी ह्या पुरस्काराचं बारसं केलंय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात ह्या जेव्हा आपण बघतो तेव्हा ही संकल्पना आणि ही निवड प्रक्रिया ह्याच्यातून ह्या पुरस्काराची उंची अधिक खूप ठळकपणे आपल्याला दिसून येते. अर्थात ह्या सगळ्या जीवनगौरव पुरस्काराचा मान मांडण्यासाठी हे रंगसंमेलन आयोजित केलं जातं. अर्थात आपण गेली अनेक वर्ष सांस्कृतिक वातावरण बघताय, जे सांस्कृतिक वातावरण बदलतंय. मग सुरुवातीला अगदी 4 दिवसाचं रंगसंमेलन होतं, कधी 3 दिवसाचं होतं, कधी 2 दिवसाचं होतं. गेल्या 3 ते 4 वर्षात 1 दिवसाचं रंगसंमेलन झालं. पण ह्या वर्षी पुन्हा एकदा आपल्याला 2 दिवसाचं रंगसंमेलन करण्याची संधी मिळते. शैक्षणिक क्षेत्राविषयी सांगायचं झालं तर
शैक्षणिक क्षेत्रातला हा 8वा पुरस्कार निबंधजींनी सांगितलं. मग ह्या क्षेत्रात ह्या आधी कुणाकुणाला हा पुरस्कार मिळाला त्याची एक थोडक्यात मी नावं सांगतो. आदरणीय विजय भटकर, आदरणीय जयंत नारळीकर, आदरणीय मधुसूदन कौंडिण्य सर, डॉक्टर प्रभाकर मांडे सर, डॉक्टर गोबन देगलूरकर सर, अशी खूप मोठी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली ही नावं आहेत. असेच सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातली सुद्धा अनेक नावं आपल्याला ह्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने अभ्यासता येतात. आणि चतुरंग प्रतिष्ठान म्हणून गेली 35 वर्ष आम्हाला ह्या सगळ्या व्यक्ती आवर्जून अभ्यासता आल्या. काल आपण सगळ्यांनी बघितलं की या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने त्या व्यक्तीवर एक गौरव ग्रंथ स्मरणिका प्रकाशित केली जाते. मग हे चतुरंग म्हणून आमचं एवढं खूप मोठं भाग्य आहे की 35 वर्षात अशा 35 वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्हाला अगदी जवळून अभ्यास करता आला. आणि आवर्जून एक मुद्दा पुढे सांगावासा वाटतो की आजही म्हणजे हा पुरस्कार ज्यांना मिळाला अशा आदरणीय व्यक्ती ज्या आज हयात आहेत त्या आज खूप अगदी कौटुंबिक पद्धतीने चतुरंगाशी खूप कौटुंबिक पद्धतीने खूप जोडून आहेत. आणि ज्या हयात नाहीत त्यांचे कुटुंबही चतुरंगाशी खूप छानपणे जोडलेलं आहे. तर हे जे काही वेगळेपण आहे ते मला खास करून इथे खूप विशद करावं वाटतं. आणि यावर्षीचा हा पुरस्कार संशोधन अध्यापन या क्षेत्रात भरीव असं कार्य केलेला आदरणीय डॉक्टर अशोक मोडक सरांना जाहीर झालाय. तर आपण आज या सोहळ्याचा आस्वाद घेऊया, या सोहळा अनुभवूया. धन्यवाद.